हॅलो गुड मॉर्निंग गाईज. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आपल्या ब्लॉगची सुरुवात होते आपल्या घरापासून. आणि पूजा वगैरे मस्त झालेली आहे. सकाळचे किती वाजलेत आता वाजलेत बघू शकता. माझं घड्याळ 10 मिनिटं पुढे म्हणजे झाले 40 झाले, 9:40 झाले. बाहेर ऊन बघा दिसत. डोळेच नाही असे उघडताच येणार नाही, एवढं ऊन आहे माहिती आहे का. आणि त्या मांजरीचं काल मी तुम्हाला सांगितलं ना, तिने पिल्लं खाली कुठेतरी ठेवली आहेत. सकाळी आलेली ती, पण ती पिल्लांकडे गेली. मला माहिती ती तिकडे असेल, ती काय ते हे नाही करणार. पण बोलतात मांजर 7 घरं फिरते. ते आता शोधते वाटतं माझ्या घरात जागा कुठेतरी. जर ती पिल्लं आली माझ्याकडे ती सोडणारच नाही. तो त्याचं फूल वगैरे झालं शाळा बघून. आज आमचा राजा घरी आहे. बादशाह आमचा उठलेला नाही. मग त्याला काय उठवायचं नाही, डिस्टर्ब नाही करायचं. त्याला उठून तेव्हा उठू दे, नो प्रॉब्लेम. अशी तर सुरुवात झाली. आता खूप दिवसभरात काय होते. आणि काल ही अशी आणलेली त्यात मी खाणार आहे चहा. आज खूप लेट होतो. हे सगळं आहे ना कोबीमध्ये टाकायचं आहे आणि एक मस्त पदार्थ बनवूया. चपाती याच्यात जर गरम करूया आणि ह्याच्यात मग हे भरायचं. त्याच्यात चीज टाकू, असं फोल्ड करू, टोफू बनवायचं. असं भरलं. आता ह्याच्यावर हे चीज क्यूब आहे ती घासून टाकूया. असं केलं. आता फोल्ड करूया. ह्याच्यात जरासं तेल टाकूया. मस्त बघा असं ह्याच्यातलं चीज पण मिळत आहे. छान बघा. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ना सगळं सिझनिंग टाकायचं. चिली फ्लेक्स कशी टाकायचं टाकायचं हे टाकायचं आपल्याला. आणि हे 5 मिनिट अशा तऱ्हेने होतं चालू असतं. देते पाणी ड्रायव्हरला. थांबा 2च मिनिटं. कोबीचं बनवलं आहे सगळं साधं फक्त चीज आहे त्याच्यामध्ये केलेलं. ह्याच्यानं असं वेगवेगळे असं टाळणा मी करते.
बटर पण लावलं असतं तर काय करतात लक्षात नाही राहिलं. कसं झालं बघितलं त्यांना काय टाकलं नाही. मी ठेवत नाही पिठाचा गोळा मी फक्त करून टाकलेला तेवढं संपलेलं फक्त मिसळच बनवतो. तेव्हा पण आता तुम्हाला खूप माहिती अशा तऱ्हेने 1:15 वाजता केली म्हणजे 1 वाजता कधी पण खाते. 1:15 झालेली अशी सगळी झालेलं आता संध्याकाळी बघूया काय. आता मी आहे ना त्याला घेऊन जाणार आहे डीमार्टला कारण का मला ते आणायचंच आहे. त्याच्यानंतर मी येताना मग मटकी आणते मी मोड आलेली आणि आज मग मिसळ बनली ते बरं पडेल मला कारण का फरसाण वगैरे सगळं फक्त पाव आणावे लागतील. पाव आणि मिसळ बनली त्याचं काय वाटण एवढं हे नसतं. आलेलं असल्याची टेस्ट टोमॅटो बाहेर होऊन बघ ना किती असंच बघा दिसतं है ना. खूप बिचारे पक्षी कुठे कुठे फिरतं. आता इजी पिल्लं काय कुठे पिल्लं तुझी आपल्या घरी आणायची ना पिल्लं मग ये कुठे पिल्लं कुठे तुझी पिल्लं दाखव बरं मला कुठे चाललीस तू दाखव कुठे तुझी पिल्लं. अच्छा वरती ठेवलीस पिल्लं. कुठे पिल्लं आहेत पिल्लं कुठे आहेत वरती आहेत. चल 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 टेरेसला ठेवलीच पिल्लं. कुठे ठेवली ती पिल्लं काय टेरेसला पिल्लं ठेवली. टेरेसला लॉक बघितलं का माझ्या इथूनच रस्ता यायचा. मी भांडी घासत होते मी बघितलं ती रस्ता शोधते लगेच तिला म्हणतात थांब. आता मी तुला बोलू पण बघते का कुठे जाते. मी पिल्लं टेरेसला ठेवली काय गरज आहे आता त्या पिल्लांना तिथे का अंतरायला पांघरायला आहे का. मला वाटतं तो बॉक्स काढावं वरचं तिला ठेवावं इथे. आता ती आली तिला तसंच केलं ती येईल आता परत खाली त्या पिल्लांना दूध वगैरे पाहिजे आणि परत येईल. मी भांडेच घासत होते अर्धीच भांडे झाली घासून बेसिनमध्ये भांडी तशीच इथून खिडकीतून बघितलं तिला तिथे आलेली ती मी लगेच परत गेली आणि व्हिडिओ काढला. तिने जर पिल्लं आणली ती ना आता शोधत असेल ॲक्च्युली त्यांना सेफ्टी जागा म्हणजे कसं माहिती आहे का आता ते फक्त टेरेसला आहेत. टेरेसला म्हणजे ते फक्त अशीच ती जाऊन त्यांना दूध वगैरे देईल. पण जेव्हा ती पोरं मोठी होतील म्हणजे बाळ मोठे होतील तर त्यांना मग खायला लागेल ना मग त्यांना घर शोधावं लागेल ना चांगलं समजलं का. म्हणून ती इथे आणते म्हणजे ती त्यांना प्रॉपर घर देते त्यांचं. आता मी जर घरात ठेवलं त्यांना ती पण ती येऊ दे त्याचा काही प्रश्न नाही. पण आहे ना मी जर कुठे गेली तर त्यांना खायला कोण घालेल हा पण प्रश्न आहे मोठा. जर तिने पिल्लं आणली आणखी तर काही घेतात आंटीला नाही आवडत. आता ती काय करते तर मी तिला आणलं मी ठेवून घेईन पण तिच्यासाठी काहीतरी जागा केली पाहिजे मला. बॉक्स
टाकून त्याच्यात ठेवली पाहिजेत ती पिल्लं. आणि मेन गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, ती छोटी छोटी पिल्लं आहेत ना, त्यांना मुंग्या लागतात. मी एक ब्लॉग बघितला एका मराठी मुलाचाच आहे आपल्या, तो त्याने असंच एक मांजरीची पिल्लं ठेवलेली आहे, त्याला मुंग्या लागतात. ज्या आपण मी कुठे गेली बाय चान्स ते मुंग्या वगैरे लागल्या तर उन्हाळा आहे ना, सांगू नाही शकत, त्याच्या स्किनला लागतं. बघूया कसं काय. तर तिने जर पिल्लं आणली कधी भांडी घासून भांडी ठेवली तशीच, आणि आधी ती जाऊन शूट करायला चार्जिंगला लावलेला मोबाईल. 7:30 वाजल्यापासून ती लावून वगैरे आणि हा पोरगा आता उठला, मुंबईला गेला, आता घेऊन काय बोलते काढला आधी काढवायची पहिल्याची असं झालं. आला तर खरं नाही झाली. हे लॉक लावून ये, मी पुढेच खाली जाते. आज किलो सगळं आपण नंतर आता बाईकवरती त्यांना मला व्हिडिओ काढताना टाकतो तर काढेल, नाही तर नाही. घ्यायचं तर नाही आहे, तर बघूया वरती जायचं. आम्ही बघूया, आपण जाऊया बघ. छान छान वस्तू आहेत. यश राहायला खालीच थांबलं. यश दाखवतो ते वरती गेलं तिथं कपड्याचं सेक्शन आहे, वरती जावं लागेल आपल्याला. हे बघा 69ला आहे एक. हो डेकोरेशन असं घ्यायचं आहे मला. दिनेशाला घेणार आहे, पण छान वाटतं ते. जे घ्यायचं ते घेऊ देत आधी मला, खरं नाही. कुठे 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 इलेक्ट्रॉनिक वस्तू इकडे. हां इथे भेटेल मला. हे घ्यायचं होतं मला, त्याच्यासाठी आली डीमार्टला. आता बघूया 179मध्ये. आता तुम्ही बोलायला हे कशाला, तर हे मला ॲक्वागार्डसाठी पाहिजे. चेक करून घ्यावं लागेल. पकडता येत ट्रायपॉट असतं तर बरोबर पकडला नाही. हे घेते, चांगलं आहे ॲक्च्युली. आणखीन काय होतं काय नाही. आणखीन काय सांगितलेलं काहीतरी मी विसरली. हे मेन होतं, बाकी तुम्हाला दाखवते मी. मला काहीतरी हवं होतं, काय विसरली मला ना, काही समजत. बघूया आता काय काय भेटतं तुम्हाला. हो हे पण आलं आहे का. घ्यायची होतं, काय विसरली काय माहिती. दाखवते मी तुम्हाला. ही पण भांडी आली, कास्टाने घेतलेली मी. मस्त आहे ना. हे किती क्यूट आहे.
मी काहीतरी विसरली आहे पण आत्ता सध्याला. वाव, हे किती क्यूट आहे. लव. हे नवीन पडलं 79 आहे. हे ब्रश वगैरे ठेवायला बाथरूममध्ये छान आहे. कलर पण क्यूट आहेत. आईस्क्रीम चालेल माझ्याकडे होतं, मी लास्ट टाइम फेकून दिलं. बास्केट मस्त 29 आहे. छान आहे. सेक्शनमध्ये हे हा कुकर जो आहे 1,500 आहे. आता मस्त आहे छोटूसा. लास्ट टाइम मी आलेली गेलं तेव्हा इथे काय नव्हतं जास्त. आता आलेलं आहे बऱ्यापैकी सामान आलेलं आहे. नैवेद्याला वाटे छान आहेत ना. 99 जाऊया यशवाल बघेल. मी काहीतरी विसरले आता घ्यायला. आता बघूया काय घ्यायचं आहे काय नाही ते काय समजत नाही. परत घरी गेल्यावर आठवणार आहे मला. काय होतं, आम्रखंड घ्यायचं होतं ना. आम्रखंड जाऊया. शुगरचंच ओरडत बसेल मला. बिलिंग इथे नाहीच आहे, खालीच. जास्त फिरली नाही आता. तेच देतात बघते एका ह्याच्यासाठी. ह्याच्यासाठी थांबले. बाकीचं सगळ्यांचं आहे. फक्त ह्याच्यासाठी आता मला थांबावं लागणार. करून दिलं तर बरं आहे. थोडंच झालं चालू. घेतली आहे. आणि स्क्रीनवरती काय नाचत आहे लोकांचं काय शिव्या घालणार. किती आली दळण नाही झालं आणखी नाही. आपलं दळण आहे, आणखी दळणच नाही झालं. 5 मिनिटं थांबायला सांगितलं. मला मसाला पुरी द्या. मस्त पाणीपुरी घेऊन आली. मटकी घेऊन आली. आता मिसळ बनवते. तर माझं हे सगळं एवढं एका ब्लॉकमध्ये बसणार नाही. तर माझं हे उद्याच्या पार्टमध्ये टाकेल मी. उद्याच्या ब्लॉकमध्ये
तर ॲडजस्ट करून घ्या. मी पाणीपुरी खाल्ली, मी टाकलं एक ब्लॉगमध्ये. ओके, चला आता मला काम आहे, उद्या भेटूया. बाय, टेक केअर. साठी एक टोमॅटो घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे, आलं लसणाची आलं लसूण, 2 मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली, आणि हे खोबरं आहे. आता खोबरं मी पण जरासंच घेणार आहे, जास्त घेणार नाही आहे, कारण आता जास्त खोबरं नाही लागत आहे. आता एवढंच वाटत पुरे होईल. हे भाजून घ्यायचं आपले असे गॅस. त्याच्यात आता कांदा आणि हे आपण कापून ठेवलं ते सगळं टाकायचं, आणि हे सगळं आता परतून घ्यायचं चांगलं जरासं, म्हणजे थोडंफार. आणि मिसळ जाताना मी काय जास्त मसाले नाही टाकत, व्हेज टाकते. जरासं तेल टाकून जरा थंड झालं मग आपण मिक्सरला लावूया. मसाला थंड झालेला आहे हा, तर आपण मस्तपैकी मिक्सरमध्ये लावूया. देखो जी, देखो मेरा जुगाड़ देखो. चला आता आपण मिक्सरला लावूया. मस्त बारीक वाटण झालेलं आहे. साईडला आपण पाणी ठेवूया गरम करत, कारण का आपल्याला गरम पाणी लागणार. आणि ह्याच्यामध्ये तेल जास्त लागणार. काय रे, मांजर आली? राई टाकली आता. राई तडतडली तर आपण हा मसाला टाकला. त्याच्यात आपल्याला लाल तिखट टाकायचं. जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं टाका. जास्त तिखट खात असेल तर जास्त तिखट. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आणि ह्याच्यातच आता आपण मीठ टाकूया. तेल सुटलं आहे आता. मटकीत आपण परतून घेऊया, नंतर मग आपण पाणी ओतूया. ही मटकी पण शिजेल. जरा नसेल टाकायची तुम्हाला आता मटकी तरी पण चालेल, असं काही नाही. हां, मस्त स्मेल, खुशबू. त्याच्यात आपण हे गरम पाणी होते.
तवंग ह्याच्यानेच येतं, दिसलं तवंग आलेलं. गरम पाणी ओतता तुम्ही त्याच्यात, तेव्हाच तवंग येतं. आता हे जरा शिजतं, कढ येऊ दे. आपली मिसळ झाली. मस्त कढ आला दे. हो भाई साहब. आता कांदा टोमॅटो घेते मी कापून. सगळं आता गॅस बंद करते, मग तरी दिसेल तुम्हाला. आणि दिसेल हळूहळू येईल. त्याला म्हणजे तरी आणखीन येईल की. कांदा टोमॅटो घेतलाय कापून, आता फरसाण काढते. बघा ह्याला म्हणतात तरी. तर आहे ना आपला बेत झालेला आहे. मिसळ, कांदा, लिंबू हे घेऊन जायचं. फरसाण. आता चला जेवूया. हे बसायचं का जेवायला? काय रे? बघा तरी पण त्याने शेवपुरी खाल्ली आहे, मसाला पुरी खाल्ली आहे, तरी पण 10 वाजले बोलतोय. चला जेवण. कसं आहे मस्त मिसळ पाव, कांदा लिंबू आणि फरसाण. चल ये ये. जसं पाहिजे ते घेते बघा.